मागील 8-9 महिन्यापासून फक्त तारीख पे तारीख चालू आहे आणि त्याचाच एक भाग, त्याची पुढची दिशा म्हणून सचिन उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला होत आहे. आणि इथे सर्व ठेवीदार, फक्त बीडचेच नाही तर बाकी सगळ्या ठिकाणाहून आलेले ठेवीदार आपल्यासमोर आहेत. आपण थोडं त्यांच्याबरोबर बोलून घेऊ, नेमकं त्यांना त्यांच्या पैशाबद्दल काय चिंता आहे, काय वाटतंय आणि त्यांना काय वाटतंय, उपाय काय करावे. दादा, तुमचे किती पैसे, कुठल्या गावचे किती पैसे? 1 लाख. अच्छा, काय झालं, कुणाला भेटलात, अप्रोच झाला का? आणि साहेबाला सुद्धा अटक केली ती. पण बाकीचे परंतु साईरामवाले जे साईनाथ परभणे जे आहेत त्यांचे भाऊ, आणि ते सुद्धा आम्हाला भेटलो होतो. पण ते परंतु आम्हाला गेल्याच्या नंतर त्यांचा भाऊ सुद्धा आम्हाला म्हणला की आज देतो, उद्या देतो, 1 महिन्यानी देतो, अशा तारखा देत गेले. पण आम्हाला पैसे भेटले नाही. आणि एक दिवशी आम्ही गेलो होतो, त्यावेळेस त्यांचं दुकान बंद होतं. नंतर आम्ही एस.पी. ऑफिसला जाऊन भेट दिल्याच्या नंतर आम्ही सचिन भाई यांनी सोबत जाऊन आम्ही निवेदन दिलं. तर साहेब म्हणले करू काहीतरी होईल, पण गुन्हा दाखल झाला. बरं, तरी पण अजून बी ते लोक भेटले नाही. आमची तत्काळ आमची अशी मागणी की आमच्या गोरगरिबाचे पैसे आम्हाला ठेवीदारांना लवकर द्यावे, आणि नाही जर भेटलं तर आम्ही शिवाय आमच्याकडे आता पर्याय उरलेला. दादा, तुमचं काय दादा, आपलं काय ज्ञानदादामध्ये नाही ना? मग काय झालं, पुन्हा बरोबरीचं काही बोलणं नाही काय? माझे ज्ञानरावला म्हटले 7 लाख आमच्या माझा 10 हां, त्या दादाच्या उपचारासाठी पैसे मिळाले नाही? हां, मग कुठेंना किंवा अर्चना कुठेंना किंवा त्यांच्या कोणाच्या संबंधित माणसाला तुम्ही बोललं नाही का याबद्दल, की मला उपचाराची पैशाची गरज वगैरे? फोन लावला, पण तुम्हीच फोन उचलला. फोन लावली, सगळ्यांचे नंबर आमच्याकडे. त्यांनी फोन का लोकांकडून पैसे देऊन चर्चा म्हणजे एस मध्ये सर्व्हिस लावतो मला टेन्शन. म्हणजे या पद्धतीने मल्टी स्टेटमधले पैसे वेगळे, लोकांकडून घेतलेले पैसे अजून ते कर्ज बुकांनी, आणि मुलगाही राहिला. एस मध्ये सर्व्हिस नव्हतं क्लर्क म्हणून, आणि मला पेन्शन फक्त 2060 होते. माझी एस टीचे रिटायरमेंटचे मिळाले पैसे पुन्हा तुम्ही आमच्या गावची परभणीचे तुम्ही त्यांना विचारा ना, तुमच्या शेजारी माझी जमीन 11 एकर जमीन पूर्ण एकूण चांद्रामध्ये मी टाकली. आता नंतर ते चांद्राचा मला पैसे देत नाही, मी काय करू? आपली केला मला माझ्याकडे पर्याय काहीच नाही. दादा, तुम्ही किती येतो? दादा, तुम्ही काय केलं ह्याच्यासाठी? कोणाला बोललात, भेटलात? मी 2दा आलो इथं, उद्या नाही पेट्रोल नाही खात्याला. माझे 41 लाख रुपये त्या बँकेमध्ये, परभणीमध्ये काही, मानवतमध्ये काही, पुरी जमिनी तू. आता इथं नंतर काय करायचं आम्ही सांगा ना. हा कुठे मानित नाही, अखेरीच्याला गव्हर्नमेंट मानित नाही, अखेरीच्याला करावं काय आता? तक्रार केली? तक्रार नाही, तक्रार करायची. सगळ्याला बोलता आपण दिलेले आहेत. प्रत्येक गोष्ट आता खोटं बोलायला लागला. त्याची कोणतीच पैसे देण्याची मानसिकता राहिलेली नाही. तुम्हाला आठवतं का, पुण्याहून ज्यावेळेस आणलं, पोलिसाच्या गाडी ज्यावेळेस कुठे बसले त्यावेळेस पण म्हणले 2 तासात पैसे येणार आहेत. का 2 तास कुठं गेले? अजून संपले नाही 2 तास. 2 तास झाले, आता 9 महिने संपले ना. कधी पैसे देणार?
माझी 20 लाख रुपये व्यवसाय कसं आहे माझी बायको डायबिटीस वाढलेली घरी व्यवहारला 2 लाख रुपये खर्च केला आणि नाते चांगले असं मला पैसे मिळायचे मी असं ठरवलं सर्व पेशंट सर्व स्वतःच्या अडचणी आता आपल्याला बाबू तांबवा तालुका जिल्हा भेट तर माझ्या बी 12 लाख रुपये त्याच्यामध्ये आहे घरी येऊन त्या लोकांनी प्रचार केला गावामध्ये मी रानात चालू केल्यावरून माझी भेट झाली मला म्हणजे सर म्हणजे तुमचं काही असेल गोष्टी आमच्याकडे ठेवा बाकी म्हणजे आमच्याकडे जास्ती आहे पैसे प्रवास चांगला पैसा कमवण्याच्या दृष्टीने कुठे प्रयत्न करतात पण अशा पद्धतीचं आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कुठे वर्धापन दिनाची सध्या एवढं आव्हान केलं मी तुझे म्हणजे असा माणूस आहे की मी अमुक कसा आहे मी 500 एकर जमिनीचा 1000 एकर जमिनीचा मालक आहे माझ्यावर विश्वास ठेवा माझे मोठे धंदे आहे आणि मी कुठल्याही खेळी जाण्याचा एक पैसा घेऊन नाही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवा आता ही छोट्या जागेत बँक आहे आता आपण मोठा गाळा केलेला आहे तिथं माझं मोठ्या पद्धतीनं तिथं मस्जिद चालणार आहे तर सर्व लोकांनी मला सहकार्य करावं पैसे ठेवावे काम आणि कोणाचं वैज्ञानिक शब्द वापरला म्हणजे हेच माझी बुद्धिमत्ता चालते त्याचं ते काहीतरी ग्रहकार्यापासून मला बुद्धी येते त्याच्यामध्ये आणखी अमुक अमुक होते असं सुद्धा कुठे बोलला स्वतः आणि इतकं बोलल्यानंतर लोकांचा विश्वास पडला त्याच्यानंतर महिन्यातच बँक बंद झाली एका महिन्यातच बंद झाली आम्ही पुन्हा पैसे घ्यायला जातो झालं सगळं झालं कुठाने झाले पुन्हा तर सुरू झालं ते सगळ्याकडे शाखामुळे आमचं हे झालं आता मला असं म्हणायचं आहे की अशा प्रकारच्या ह्या मल्टी स्टेटच्या आहेत का त्याला कोणतं शासन मान्यता देतं कारण केंद्र शासन मान्यता देतं तर याच्यापूर्वीही अनेक अशा मल्टी स्टेटनं महाराष्ट्रामध्ये धोके दिलेले आहेत मग केंद्र शासनाचं जे परवानगी देणारं जे डिपार्टमेंट आहे ते काय झोपी गेलं आहे का त्याला अक्कल नाही का की लोकांच्या अशा प्रकारचे जे लोक पैसे ठेवायला लागले ते लोकांना लुटायला लागले तर याच्याबद्दल काही त्यांना जाणीव नाही का आणि आपल्या महाराष्ट्रामधले आपण काय म्हणतो त्यांना लोकप्रतिनिधी आता समजा ही बातमी मुख्यमंत्र्याच्या कानावर गेली नाही का उपमुख्यमंत्र्याच्या कानावर गेली नाही का ह्या सरकारच्या कानावर अशा प्रकारच्या अनेक मल्टीस्टेटच्या घटना गेलेल्या आहेत पण या सरकारनं तरी केंद्रामध्ये दखल द्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मल्टीस्टेटला मान्यता देऊ नका लोकांचे पैसे घेऊन चाललेले लोक आहेत लोक बर्बाद व्हायला लागलेले आहेत लोकांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे दवाखान्याला पैसे नाही शेतीला पैसे नाही कुणाला आजार आहे कुणाला शुगर आहे कुणाला ते ब्लड प्रेशर आहे अनेक प्रकारच्या समस्या आणि लोकांनी पायी करून पैसे जमवलेले ह्याच्यामध्ये ठेवले आणि असे माघारचे हे पळून जातात आणि लोकांना अशा रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतात 4 कोटी माणसाचे पैसे इथल्या आपल्या जवळच्या माणसाचे असा महाराष्ट्रामध्ये किती कोटी लोकांना हे बुडविलंय त्याला मी तर म्हणतो इथं शिवाजी चौकामध्ये फाशी द्यावा याच्या कुटुंबाला अनेक संचालक पैसे फिटले सगळे संचालक त्याचा कुटुंब फाशी द्यावा त्याला जाहीर चौकामध्ये शिवाजी पुतळ्याच्या जवळ त्याला फाशी दिली पाहिजे बऱ्याच लोकांचं समाधान आणि हे लोकप्रतिनिधी आहेत नुसतं मतं मागतात प्रचार करतात कोणत्याही जातीचे असत कोणत्याही धर्माचे त्याच्याशी मला देणं गेलं नाही पण निवडून येतात राज्यावर बसतात राज्य करतात ही बातमी त्यांच्या कानावर नाही का ह्याला मदत करीत नाही किंवा ह्याला का जेलमध्ये ताबडतोब याची जी प्रॉपर्टी आहे ना ते फुकानं सरकारनं फुकून टाकायला काय कोर्टाकडे जायची गरज कोर्ट म्हणजे सरकारच मुख्यमंत्र्यांचा आदेश सोडला गृह विभागाच्या न्याय विभागाला आणि याचा आदेश काढून ताबडतोब बाकी चौकाच्या काहीच करू नका त्या लोकांची तक्रार आहे ना याचं कुठं असेल तिथं फुकून टाका तेवढे पैसे तेवढे त्या प्रमाणात लोकांनी देऊन टाका असं का सरकार म्हणत नाही न्यायालयाची प्रोसेस म्हणजे काय 12 महिने लोक तर येतील निम्याकडे मरून जातील न्यायालयाची प्रोसेस म्हणजे निम्याकडे लोक मरतील याच्यामध्ये हा मग त्याच्याऐवजी सरकारनं काय याच्यामध्ये हस्तक्षेप का करीत नाही सर म्हणजे फास्त राहतील जाळ इथून पाहिलं ना ते बीडचा का कुठला मिळेल
हसतोय ना ते त्याला लाज आहे का ते? अरे माणसाला एखाद्या रुपया जर आपल्याकडे असला ना माणूस खाली बघत आहे, ते वरी बघून हसत होता. मिळतील 30 तारीख दिली ना ते रविवारची तारीख कुठेच दिली ना. मग एवढं खोटं बोलते म्हणजे याला फाशी द्यावं, लोक समाधान मानते मला. बस अशी माझी म्हणजे माझी भावना आहे याच्यामध्ये. माझे शिरूर ज्ञानामध्ये 5 लाख रुपये आणि अर्चना कुटे आणि सुरेश कुटे आणि कुलकर्णी या लोकांनी आईस आरामात लोकांचे पैसे लुटून बाहेरच्या देशात काहीतरी त्यांनी पैसे ठेवले असावात. आणि लोकांची माझं घराचं बांधकाम चालू आहे अर्धोट तसंच आहे. इतके नालायक सुरेश कुटे आणि ती पहिली अर्चना कुठे आईस करते दररोज 5 ते 4 लाख रुपये खर्च कुणाच्या जीवावर खर्च आपले पैसे करून आईस आराम बाहेरल्या देशाच्या मोठमोठ्या लोकांची सबन ठेवून तिकडे पैसे ठेवते. तिचा हाते पाहिला या अर्चना कुठेला रस्त्याला घ्यायला पाहिजे पहिलं, मग सुरेश कुठेला घ्यायला पाहिजे. ह्याला कारणीभूत अर्चना कुठे कुलकर्णी आहेत. हा अर्चना कुठे जास्त जिम्मेदारी. आम्ही नोकरी करून बाहेर देशात नोकरी करून पैसा कमवले नाही. बीड जिल्ह्याच्या ज्ञानोदय ठेवीदार हा ज्वलंत प्रश्नावर एकही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आज बीडच नाही तर अख्खा मराठवाड्यात ठेवीदारांचं एकही समर्थनामध्ये एकही राजनैतिक प्रतिनिधी नाहीये. ही एक चुकीची गोष्ट आहे. कुठे यांनी फक्त तारीख दिल्यात. प्रशासनाने याची दखल घ्यावी. आज सचिन भैयाच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे गांधीगिरी मार्गाने या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील. प्रशासनाने याची दखल घ्यावी गांभीर्याने, नाहीतर ठेवीदार दुसरा मार्ग अवलंबन करावा लागेल. जास्तीत जास्त ठेवीदार आले तर आंदोलनाला ताकद येईल आणि लवकर प्रशासन निर्णय घेईल. ठेवीदारांनी जास्तीत जास्त संख्येने जमावे तरच न्याय मिळू शकतो, अन्यथा टाइम लागेल, वेळ लागणार. यात काही गलत गरीब असा शिरूर तालुका आणि शिरूर तालुक्याची ह्या 6-7 महिन्यात एक दयनीय अवस्था तयार झालेली आहे. पूर्ण गोरगरीब ठेवीदाराचे, खूप गरीब लोकांचे याच्यामध्ये पूर्ण पैसे सुरेश शेठ कुटे यांच्यावर विश्वास ठेवून किंवा हे मल्टी स्टेट असून याला बँकेचं नाव बँक म्हणून खूप असा मोठा विश्वास निर्माण करून तालुक्यातील खूप तळागाळात काही गोरगरीब लोकांचे, काही पेन्शनर वयस्कर लोकांचे ज्यांचं काही मेडिकल आहे शेवटच्या टप्प्यात आहेत. आज शिरूरमधून कमीत कमी 25 लोक असे सिनियर आलेले आहेत की त्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि अशा लोकांना शेवटच्या टायमात हा जो मोठा मनस्ताप तयार झालेला आहे, 1-1 रुपया करून त्यांनी आयुष्यभर गोळा केलेल्या पैशाची ही मोठी रीत तयार होत आहे. या माध्यमातून प्रशासनाने जी काही आत्ताची कंडिशन आहे त्याच्यापेक्षा एक ठोक पावलं उचलावेत आणि जनतेचा थोडा विचार करून आणि सगळ्या गोरगरिबाचा विचार करून शासनाने एका व्यक्तीचा विचार करण्यापेक्षा त्याच्यावर ठोस पावलं म्हणजे उचलली पाहिजेत. दुसरी गोष्ट, सुरेश शेठ कुटे यांची अपेक्षा असेल की मी आहे त्या लेवलला राहून मी बाहेरून फॉरेन फंड आणेल किंवा आणखी पैसा उपलब्ध करून माझी लेवल जागेवर ठेवून मी यांना मिटवण्याचे प्रयत्न करण्याचे त्यांचे जर प्रयत्न असेल तर ते आता केलं आहेत. त्याला 6-7 महिने झालेत. एक व्यक्तिमत्व म्हणून विश्वास ठेवण्याची एक मर्यादा असते आणि खूप मोठी मर्यादा विश्वासाची पार झालेली आहे. तर त्यांनी या गोष्टीमध्ये एक करावे की आपल्या प्रॉपर्टीमधून किंवा आपले काय इन्व्हेस्ट झालेले आहे लोकांच्या 56-57 शाखेमधून जो गोळा केलेला पैसा आहे त्याचप्रमाणे कुठली तरी एक पर्याय व्यवस्था करून बाहेरच्या फंडाचा विचार न करता काय आहे ते झिरोतून वर गेलेले आहेत, हिरो झालेले आहेत. आणि हिरो होण्यासाठी बी सर्व जनतेचा किंवा ह्या सगळ्या जनतेचा पैसा उपलब्ध करून ते हिरो झालेले आहेत. तर त्यांनी थोडेसे 5 पावलं मागे यावं आणि कुठलीही प्रॉपर्टी किंवा इंडस्ट्री असेल तिचं थोडासा सेल आउट करून गोरगरिबाचे पैसे देण्याचा त्यांनी विचार करावा. 4 पावलं मागे यावं त्यांनी. आहे असाच मोठा राहून फॉरेन फंड, बीजी वगैरे ह्या त्या गोष्टी सगळ्या थांबून घ्याव्यात. आहे त्या परिस्थितीत आपण कसं लोकांना क्लिअर करू शकतो आणि काय काय पद्धत आहे. कारण बँकेचं एक अशी प्रोसेस असते सर, ज्यावेळेस एखादा कर्जदार असतो तो कर्ज घेतो आणि व्यवसाय करता करता 5-10 वर्षात तो लॉसमध्ये जातो. ज्यावेळेस तो लॉसमध्ये जातो त्याला लिगली एक 4-5 बँक नोटीस देते
त्याच्या घरात 10 वेळेस येते, त्याच्या प्रॉपर्टीचा निलाव करण्याचा विचार होतो आणि तो प्रामाणिक बँक नील करण्यासाठी तो त्याची प्रॉपर्टी एकूण 0 होऊन बँकेचं नील करण्याचा प्रयत्न करतो. असाच त्यांनी 5 पावलं मागे येऊन हा विचार करावा आणि गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावा. त्यांनी चुकीचा आशीर्वाद घेऊन आयुष्याला समाधान लाभणार नाहीये. त्यांचं नाव खूप मोठं आहे, विश्वासही खूप मोठा आहे. त्यांनी या माध्यमातून मार्ग काढावा, अनेक मार्ग करावा. एकच मार्ग नको बीजी वगैरे, तर इतर 2-3 मार्ग काढून लोकांचं देणं कसं देता येईल आपल्याला आणि आपण कशी कॉलर टाईट करून बीड जिल्ह्यात फिरू याचा त्यांनी एक विचार करावा, ही माझी विनंती. आम्ही शिरूर कासावरून आलो. जवळपास शिरूर तालुक्यामधून एक 5-5.5 घर ठेवीदार आहे. त्यापैकी आज आम्ही बराचसा सचिन भैया उबाळे यांना पाठिंबा आलो आहोत. आम्ही 30 तारखेपर्यंत वाट पाहणार आहोत. आम्ही सर्व कस्टमर जे आहेत ते पूर्ण ज्ञानराजा बँकेत आहेत. 30 तारखेच्या नंतर आम्ही शिरूर तालुक्यातून कमीत कमी 50 MPAंतर गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही 30 तारखेपर्यंत वाट पाहू, त्यानंतर आम्ही वाट पाहणार नाही. कारण आम्ही यामध्ये अजून शिरूर कासार तालुक्यामध्ये भयाच्या समर्थनात रस्ता रोकोही करणार आहोत. तसं आम्ही भयाची परमिशन घेणार आहोत. कोणत्या तारखेला रस्ता रोको करणार आहोत हे तुम्हाला आपण आणि एकदम उग्र स्वरूपाचं रस्ता रोको आणि आंदोलन ह्या पुढे आम्ही करणार आहोत. आम्ही शिरूर कासार शाखेतून आलेलो आहोत. शिरूर कासार शाखेतून आम्ही जवळपास आज 150 लोक या ठिकाणी याला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आता शिरूर शाखेत जर पाहिलं तर काही जणांनी शेती जमीन विकून पैसा खावलाय, काही जणांनी शेळ्या विकल्या, शेळ्या विकून काही जण तर अक्षरशः असे मुलींच्या शिक्षणासाठी गोळा करून ठेवलेला पैसा आहे आणि नंबर न लागल्यामुळे त्यांचा पैसा 8 दिवस आधी काढायचा आणि ते 8 दिवस आधी बँक बंद पडली. त्या मुलीचं शिक्षण कसं करायचं, त्या मुलाचं शिक्षण कसं करायचं, कुठ्याला काय, कुठ्याची बायको 4000 लिटरचं पाणी पिते, कुठे 5000 रुपयाचं पाणी पिते. बाकीच्यांनी काय करायचं, रुपये करून लोकांनी 200 रुपयाची मजुरी करून तिथं पैसे ठेवले. लोकांनी जगायचं कसं आणि मस्तपैकी तिथं गाडीत बसतोय हसतोय. आम्ही यानंतर आता गप्पा बसणार नाहीत. आत्ताच मी एसआरजी सांगितलं तसं आम्ही 30 तारखेनंतर गुन्हे दाखल करणार. गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही रस्ता रोको करणार. एवढ्यावर जर आम्हाला पैसे नाही भेटले तर आम्ही सगळे शिरूर कासार तालुक्यातले लोक जाणार आणि मुख्यमंत्र्याला आत्मदानाचं निवेदन देणार. त्यामुळे मला झोप सुद्धा येईल. कुठे साहेबांवर आम्ही ठेवलेला विश्वास तो विश्वास आता कुठेतरी कमी पडत चालला आणि तो विश्वास राहिला नाही म्हणाले ते आमच्यात नाही. आणि त्याच्यामुळं लोकांची परिस्थिती आज झाली की लोकांना दुखणे आलाय, आजारी पडायला लोक प्रेशर वाढायला. या दरम्यान जर एखाद्या माणसाला किंवा खातेदाराचा अटॅक किंवा दुःखद घटना झाली किंवा मृत्यू जर झाला तर कुठे साहेबांवर 302चा गुन्हा दाखल करून त्यांना यम मृत्यू कारणीभूत ठरवून यांना शिक्षा देण्यात यावी हीच मागणी.